तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती या ठिकाणी स्वागत आहे. तर बघा मातांनो आणि बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजना आता बघा जी काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी मी तुम्हाला बातमी देणार आहे. तर ही जी काही बातमी आहे, तर यामध्ये ही एक दुःखद बातमी आहे आणि याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे, तर तोच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, की नेमकं ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे, जी माहिती आहे तीच मी तुम्हाला देणार आहे. तर सर्वांना एकच रिक्वेस्ट असणार आहे, की व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत बघा मातांनो आणि बहिणींनो, एवढी तुम्हाला आपली रिक्वेस्ट असणार आहे. आता बघा समोर तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता. तर हे या ठिकाणी आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार यांचा या ठिकाणी फोटो आहे. आणि तुम्हाला लाडकी बहीण बघा, तुम्ही कोणाची माता, कोणाची बहीण आणि कोणाची मिसेस आहेत, परंतु तुम्हाला या ठिकाणी शासनाने आपली बहीण मानलेली आहे आणि त्याचा एकमेव या ठिकाणी जो काही समोर तुम्हाला फोटो दिसत आहे अजितदादा, तर ते या ठिकाणी या गोष्टीचं कारण आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्याची बहीण बनवण्याचं काम या ठिकाणी लाडके दादांनी केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगण्याचा जो काही हा व्हिडिओ आहे, म्हणजे जो काही आपला मुद्दा आहे, तो तुम्हाला अगोदर समजून घ्यायचा आहे, की नेमका हा व्हिडिओ कशावरती या ठिकाणी डिपेंड आहे. तर बघा समोर तुम्हाला दादांचा फोटो दिसू शकतो, म्हणजे या ठिकाणी दिसतोय. आणि दादा आपले उपमुख्यमंत्री होते आणि सर्व महाराष्ट्रातील जेवढ्या पण माता बहिणी आहेत त्यांचे या ठिकाणी भाऊ होते. तर या ठिकाणी सर्व मातांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्राचा या ठिकाणी वाघ हरवलेला आहे. आज रोजी या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचा या ठिकाणी लाडका जो काही भाऊ आहे, तो अजितदादा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दादांचं या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये, म्हणजे विमानचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, म्हणजे घटस्फोट झाला या ठिकाणी. तर त्या घटस्फोटामध्ये विमान क्रॅश झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे दादा मुंबईवरनं बारामतीला जात होते आणि बारामतीला जात असताना प्लेन, म्हणजे जे काही विमान असतं, तर ते खाली उतरताना त्याला आपण म्हणतो प्लेन या ठिकाणी लँडिंग या ठिकाणी म्हणतो. आणि ते असताना, म्हणजे ती प्रोसेस करताना दादा आणि त्यांचा विमानाचा या ठिकाणी स्फोट होऊन जागीच मृत्यू झालेला आहे. आणि दादासोबत या ठिकाणी अजून काही 5 ते 6 जण होते, त्यांचाही देखील त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा एकच आहे, की जेवढ्या माता आणि बहिणींनो, या ठिकाणी दादांनी तुम्हाला गोरगरीब माता बहिणींसाठी जी काही योजना सुरू केली होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्या योजनेचा मार्फत दादा या ठिकाणी ज्या काही गोरगरीब माता बहिणी आहेत, ज्या काही सर्व लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातील, त्या बहिणींना लाडक्या बहिणीचा दर्जा देण्याचं काम दादा त्यांनी केलेलं आहे. आणि त्या बहिणींना या ठिकाणी कुठंतरी या ठिकाणी त्यांना घर चालवण्यासाठी, त्यांना किराणा करण्यासाठी, त्यांच्या मुलांचा खर्च व त्यांचा या ठिकाणी महिन्याचा कुठंतरी या ठिकाणी त्यांना एक मदत म्हणून लाडकी बहीण योजना या ठिकाणी दादा त्यांनी सुरू केलेली होती. आणि या ठिकाणी त्या बहिणींना मदत मिळत होती लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत ₹1500 हप्ता. आणि या ठिकाणी आज रोजी या ठिकाणी दादा त्यांचं निधन झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय गंभीर पद्धतीनं दादा त्यांचं निधन झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी एकच सांगण्याचा प्रयत्न मी करतोय, की दादा त्यांनी बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केली, त्यांना ₹1500 महिन्याला दिलेत. आणि सर्व लाडक्या बहिणींना ते पैसे दिले, ती योजना सुरू पण झाली, बहिणींना लाभ पण भेटला. गोरगरीब महिलांना या ठिकाणी कुठंतरी त्यांच्या या ठिकाणी जवळपास त्यांना मदत म्हणून दादा त्यांनी योजना सुरू करून ते ₹1500 देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला होता. परंतु या ठिकाणी सांगण्याचं दुःखद बातमी अशी, की दादा त्यांचं निधन झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आता दादा गेलेला आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी एवढीच रिक्वेस्ट करतो, की या ठिकाणी देवाच्या चरणी प्रार्थना करायची आहे, की दादा त्यांच्या आत्म्याला या ठिकाणी देवाने शांती दिली पाहिजेत. तर दादा त्यांना सगळ्यांकडनं, ज्या काही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी आहेत, माता बहिणी आहेत, व माझ्याकडनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि तुम्हालासुद्धा दादा त्यांना श्रद्धांजली द्यायची आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी समोरच्या अपडेट तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. परंतु जो काही लाडक्या बहिणींचा दिवा विझलेला आहे, तर तो आता कुठंतरी त्याचं बहिणींना दुःख होत आहे. कारण दादासुद्धा लाडक्या बहीण योजनेचा मोठा हिस्सा होते. आणि दादा त्यांच्याच या ठिकाणी कृपेनं, म्हणजे जो माणूस या ठिकाणी, ज्या माणसाने तुमच्यासाठी ही योजना सुरू केली, तो माणूस या ठिकाणी आज आपल्यासोबत नाही आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, की ज्या माणसाने कधी कुठल्याही जातीमध्ये भेदभाव न करता, त्या ठिकाणी महिला पुरुषमध्ये या ठिकाणी भेदभाव न करता
त्या ठिकाणी आपले विकासाचे कामं पूर्ण केले आणि महत्त्वाचं म्हणजे दादांनी मरोस्तर म्हणजे शेवटच्या या ठिकाणी श्वास सुरू असोस तर लोकांचाच विचार केला, स्वतःचा विचार केला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे दादा आज रोजी आपल्यामध्ये नाही आहे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की दादा त्यांना सगळ्या लाडक्या बहिणी असो, महाराष्ट्रातील तमाम लहान मोठे कोणी असो, पुरुष महिला, माझ्याकडनं तुमच्याकडनं सगळ्यांकडनं दादा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पण करणार आहे. तर कमेंटमध्ये रीप टाकायचं आहे किंवा भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला टाकून द्यायची आहे दादा त्यांच्यासाठी. तर सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक विनंती आहे की दादा त्यांच्यासाठी तुम्हाला एवढं करायचं आहे. बघा या ठिकाणी दादा त्यांनी कुठल्याही जातीमध्ये न भेदभाव करता विकास कामं केले, सगळ्याच गोष्टी केलेल्या आहे, विकास केले, योजना काढल्या, सगळं या ठिकाणी दादा त्यांनी केलेलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते करत होते. परंतु या ठिकाणी देवाला ते जास्तच आवडले. सांगण्याचा मुद्दा एक आहे की जो चांगला व्यक्ती असतो तो आपल्याला आवडतोच, परंतु तो देवाला सुद्धा आवडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दादा ते आपल्यामधून निघून गेलेले आहे. तर त्यांच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी देवाच्या चरणी प्रार्थना करायची आहे की त्यांच्या आत्म्याला शांतता मिळायला पाहिजेत. या ठिकाणी भरपूर त्यांनी विकास कामं केले, त्याच्यानंतर लोकांच्या मनात चांगली जागा बनवली. तर लाडक्या बहिणींचा या ठिकाणी दिवा हरपला, लाडका भाऊ हरपलेला आहे. सगळ्यांनी कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अन्यथा रीप या ठिकाणी हा शब्द टाकून द्या. सगळ्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली दादा त्यांना द्यायची आहे. तर मी डबल या ठिकाणी माझ्यातर्फे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तर या ठिकाणी सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद.